यावन रावण की संभा शंभू बदो बदरंग, लहू लसित सिंदूर सम खूब खेलो रणरंग, जो रवि छवि देखी लसित ही खद्योत होत बदरंग, त्यो तुव तेज निहार के तखत तेजताव रंग, तखत तेजताव रंग। आजच्या तरुणांनी संभाजी महाराजांच्याकडून काय प्रेरणा घेतली पाहिजे? चारित्र्य, धर्मनिष्ठा आणि आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःचं बलिदान द्यावं, तरी खऱ्या अर्थाने संभाजी महाराज तुम्हाला आम्हाला समजले असं म्हणावं लागेल. मला जाणून घ्यायचं ते 40 दिवसांबद्दल. त्या 40 दिवसांमध्ये संभाजी महाराजांच्या वरती जे अत्याचार वर्णले गेले वेगवेगळ्या पुस्तकांमधून, चित्रपटांमधून, नाटकांमधून वगैरे, त्या अत्याचारांव्यतिरिक्त काय इतिहास सांगतो, काय संभाषण झालं असावं औरंगजेबामध्ये आणि त्यांच्यामध्ये? संभाषणाबाबत सांगेलच, परंतु अत्याचार कसे झाले थोडंसं वेगळेपणाचं या सांगतो की जे साके मुस्तैद खान असेल, खाफी खान असेल, हे औरंगजेबाच्या चरित्रकारांनी लिहून ठेवलेले. तुमच्या आमच्याकडे तर त्यावेळी लेखण्या नव्हत्या किंवा आमचा राजा कैद झाल्यानंतर तर आम्ही सगळं अवाक होतो. परंतु त्यांनी असं लिहून ठेवलंय की ज्यावेळी संगमेश्वराला महाराजांना पकडलं त्यावेळी या कराड तिवसा घाटातनं संभाजी महाराजांना 6 दिवसांमध्ये अकलूज मार्गे पांडेवडगावचा बहादूरगड जो आहे, पांडेपेडगावचा, त्या पांडेपेडगावच्या बहादूरगडावरती नेण्यात आलं. नेताना कमालीची गुप्तता पाळण्यात आली. स्वराज्याच्या सीमेतून जितक्या लवकर मोगली सीमेत घुसता येईल तितक्या लवकर मोगली सीमेमध्ये घुसण्यात आलं. त्याच प्रकारे तो जो मार्ग होता त्या सगळ्या मार्गावरती इतक्या कडक चौक्या पहाऱ्या बसवण्यात आल्या की कुणाला शंकाही आली नाही की राजाला पकडून नेलं जातंय. काही ठिकाणी तर उल्लेख आहे की पकडल्यानंतर त्याच दिवशी महाराजांचं मुंडन केलं गेलं. त्यामुळे कोणतरी एक मोठा कैदी पकडून नेला जातोय एवढंच लोकांना माहिती. त्यावेळी महाराजांची कपडे उतरवण्यात आली, त्यांना इराणी कपडे इराणी टोपी घालण्यात आली, जबली घालण्यात आली, त्यानंतर काटेरी साखळदंड बांधण्यात आले, तख्ताकुला बांधण्यात आला, उघड्या बोडक्या उंटावरती उलटं बांधण्यात आलं, छावणीमधनं त्यांची धिंड काढण्यात आली, ती लहान लेकरं बाळ्या बापड्या पोरं त्यांना दगड फेकून मारू लागली, संपूर्ण अंग संपूर्ण शरीर रक्तबंबाळ झालेलं होतं, शरीरावरचं रक्त गोठलेलं होतं, त्या गोठलेल्या रक्तावरती माशा बसाव्यात अशा स्वरूपातलं ते सगळं चित्र होतं. रोज महाराजांना छावणीमध्ये नेलं जायचं. दिवसभरामध्ये त्यांना जे काही प्रश्न विचारले जायचे त्या प्रश्नामध्ये प्रमुख प्रश्न होते की कोणकोणते सरदार आमचे फितूर होते आणि तुझ्या सगळ्या खजिन्याच्या किल्ल्या किंवा खजिन्याच्या तुझ्या सगळ्या गडकिल्ल्यांच्या जे काही किल्ल्या किंवा जे काही मालकी आहे ती आम्हाला दे, या प्रकारचे प्रश्न विचारले जात होते. परंतु त्याच्याही पुढे जाऊन अत्याचार फार होत होते. रोज त्यांची कातडी सोलली जायची, त्याच्यावरती रोज उकळतं पाणी टाकलं जायचं, मिठाचं पाणी टाकलं जायचं, रोज त्यांची नखं ही चिमट्याने उपटली जायची, केस त्यांचे उपटले गेलेले आहेत. संभाजी महाराजांचे डोळे औरंगजेबाने काढण्याचं कारण असं, औरंगजेबाला संभाजी महाराजांच्या डोळ्यांची भीती वाटली. कैदेत असणाऱ्या संभाजी महाराजांची आलमगीर बादशाह म्हणवणाऱ्या औरंगजेबाला भीती वाटली. ज्यावेळी औरंगजेबांच्या समोर संभाजी महाराजांना उभं करण्यात आलं त्यावेळी तो गुडघ्यावरती आला असं म्हणतात आणि अल्लाच्या आभाराच्या रुकाता म्हणायला लागला. त्यावेळीही संभाजी महाराज कवी कलशाला म्हणतायत, कवी कलश तुम्ही तर कवी आहात, एखादी कविता म्हणून दाखवा. आणि त्या मरणाच्या दारामध्ये कवी कलश कविता करतो. यावन रावण की संभा शंभू बदो बदरंग, लहू लसित सिंदूर सम खूब खेलो रणरंग, जो रवि छवि देखी लसित ही खद्योत होत बदरंग, त्यो तुव तेज निहार के तखत तेजताव रंग, तखत तेजताव रंग. याचा अर्थ असा आहे, ज्याप्रमाणे रावणाच्या सभेमध्ये बजरंगाला बांधून ठेवलं होतं, ज्याप्रमाणे सूर्याचा तेज पाहून एखादा काजवा खजील होतो, त्याप्रमाणे हे राजा तुझं तेज पाहून साक्षात औरंगजेब गुडघ्यावरती आलाय. ही कविता संभाजी महाराजांच्या बद्दल कवी कलश म्हणतो. ज्यांना माहिती आहे की पुढच्या काही दिवसात, पुढच्या काही क्षणामध्ये हा औरंगजेब, ज्यांनी स्वतःच्या भावांना ठार मारलंय, ज्यांनी स्वतःच्या बापाला कैदेत टाकलंय, ज्याचा स्वतः सोडून कुणावरही विश्वास नाही, ज्यांनी शिखांच्या अनेक महापुरुषांना, धर्मगुरूंना त्या ठिकाणी ठार मारलंय,
त्या संभाजी महाराज त्याच्या समोर संभाजी महाराज उभे आहेत. मृत्यूच्या दाढेत बेदरकारपणे मृत्यूला सामोरं कसं जायचं असतं ना, हे संभाजी महाराज आम्हाला शिकवतात. संभाजी महाराज ज्या वेळी हे प्रश्न विचारले जात होते आणि त्यावेळी उत्तर देत नव्हते, या सगळ्या वेदनेने फक्त त्यांच्या मनामधनं तो उच्छ्वास बाहेर पडायचा. कणतही नव्हते, रडतही नव्हते. 2च शब्दांचा उच्चार होत होता, जगदंब जगदंब आणि आबासाहेब आबासाहेब. आबासाहेबांना ते सांगत होते, आबासाहेब, तुम्ही सांगितलेलं किंवा तुम्ही पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझ्या जीवाची बाजी देतोय. तुम्ही पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या प्राणांचं देखील मी बलिदान करतोय. परंतु तुमच्या नावाला आणि या स्वराज्याला कुठंही बट्टा लावू देणार नाही, बट्टा लागू देणार नाही. हे त्या बलिदानाचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही सांगितलं की कोणते प्रश्न विचारले जात होते, की स्वराज्याच्याच किल्ल्या कुठे आहेत किंवा सरदार. पण नेहमीच संभाजी महाराजांच्या विषयी जेव्हा जेव्हा विषय निघतो तेव्हा तेव्हा त्यांना धर्मरक्षक अशी एक पदवी दिली जाते. आणि त्याचा संदर्भ असा लावला जातो की त्या 40 दिवसाच्या कालावधीत संभाजी महाराजांना अशी एक ऑफर दिली होती किंवा असा एक पर्याय दिला होता की तू धर्म बदल, मग आम्ही तुला सोडतो. तू आमच्या धर्मात ये, आम्ही तुला सोडतो. आणि म्हणून त्यांनी धर्मासाठी बलिदान दिलं, म्हणून त्यांना धर्मरक्षक नाव पडले. तर खरोखर हे झालं होतं का की त्यांना धर्म बदलायला सांगितलं होतं का, असा उल्लेख आहे का? अगदी बरोबर. औरंगजेबाचा जर इतिहास पाहिला तर औरंगजेब स्वतःला गाझी म्हणवतो. म्हणजे औरंगजेब हा क्रूर इस्लामला मानणाराच होता. डोक्यामध्ये फक्त धर्मयुद्ध म्हणजे जिहाद घेऊनच दक्षिणेमध्ये उतरलेला होता. संभाजी महाराजच नाही, ज्या मुस्लिमेतर राजा किंवा मुस्लिमेतर राजे रजवाडे असतील, त्या सगळ्यांना त्यांनी अशाच पद्धतीनं धर्मांतरण करण्यासाठी सांगितलेलं आहे. संभाजी महाराजांना त्या 30-40 दिवसांमध्ये प्रश्न विचारले आहेत का, तर त्याचे अस्सल पुरावे अजून काही आपल्या समोर आलेले नाहीयेत. चिटणीसाची बखर जी आहे, त्या चिटणीसाच्या बखरीमध्ये याचा पहिल्यांदा उल्लेख येतो. तो उल्लेख असा येतो की औरंगजेबाने संभाजी महाराजांना विचारलं की मी तुला सोडून देतो, परंतु तू धर्म परिवर्तन करशील का, धर्म बदलशील का, इस्लाम कबूल करशील का. आता वाक्य अर्ध इथं संपतं आणि त्याचं उत्तर संभाजी महाराजांचं असं दिलं जातं की जर तू तुझी मुलगी मला देणार असेल तर मी धर्म बदलतो. हे उत्तर जर पहिलं वाक्य जर खोटं असेल तर दुसरंही वाक्य खोटं असेल, आणि पहिलं वाक्य बरोबर असेल तर दुसरे वाक्य बरोबर असेल. परंतु चिटणीस बखर सोडून आणखी 1-2 बखरी सोडून अस्सल कागदपत्रांमध्ये त्या 30-40 दिवसांमध्ये धर्म परिवर्तन करायची मागणी औरंगजेबाने केल्याचे अस्सल पुरावे नाहीत. परंतु म्हणून संभाजी महाराज धर्मरक्षक किंवा धर्मवीर नाहीत असा त्याच्या मागचा उल्लेख होत नाही. संभाजी महाराजांचं संपूर्ण 32 वर्षाचं आयुष्य हे धर्मवीराचं आयुष्य आहे. संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी बलिदान केलं, स्वधर्मासाठी बलिदान केलं. ज्यावेळी औरंगजेब बादशाह दक्षिणेमध्ये उतरतोय त्यावेळी संभाजी महाराज रामसिंगाला म्हणजे मिर्झाराजे जयसिंगांना पत्र लिहित आहेत की सांप्रत त्या यवनाधमास असे वाटू लागले आहे की आम्ही हिंदू सत्वशून्य झालो आहोत, परंतु प्रजापालनाचा मी माझा क्षत्रिय धर्म सोडू शकत नाही. यवनाधम आणि आम्ही हिंदू सत्वशून्य झालो आहोत का, ही 2 वाक्य ही संभाजी महाराजांचं धर्मपरायणत्व सिद्ध करण्यासाठी पुरेशी आहेत. संभाजी महाराज आपल्या वडिलांना म्लेंचेच क्षय दीक्षित म्हणतात. संभाजी महाराज जे संभाजी महाराजांचे शिलालेख उपलब्ध आहेत, पत्रसंग्रह उपलब्ध आहे, या सगळ्या पत्रसंग्रहामध्ये संभाजी महाराज हे धर्मरक्षक आणि धर्मनिष्ठ म्हणूनच समोर आलेले आपल्याला पाहायला मिळतात. एक साधा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अमुक अमुक मुसलमान सरदार होते असं पाहिलं जातं. ऐकलंय का हो संभाजी महाराजांच्या सैन्यामध्ये किती मुस्लिम सरदार होते? नाही. त्याचं कारण असं, शिवाजी महाराज आपल्या भावाला पत्र लिहितात की सैन्यात तुर्क असतात, जय कैसा मिळतो. व्यंकोजी राजाला पत्र लिहितात की मी मुसलमानांशी किंवा तुर्कांशी बांधतोय आणि तुझ्या सैन्यात तुर्क आहेत, ते सैन्यात असताना जिंकू शकणार नाही. हा संस्कार संभाजी महाराजांवरती झालेला आहे. शिवाजी महाराजांच्या सैन्यातल्या त्या सगळ्या मुस्लिम सरदारांवरती तर आता अनेक लेखन झालेलं आहे, अनेक जणांनी त्याच्यावरती भाष्य केलेलं आहे. ती सगळी ओनी पुरे काहीतरी 10-12 नावं आहेत, त्यातली शेवटपर्यंत एकनिष्ठ राहिलेली काहीतरी 4-5च नावं आहेत वगैरे वगैरे, त्याच्यात मी आता जात नाही.
परंतु संभाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मात्र एकही नाव सापडत नाही. त्याचं कारण असं, संभाजी महाराज कमालीचे धर्मनिष्ठ होते. संभाजी महाराज धर्मवीरच होते, कारण या स्वधर्मासाठी, स्वराज्यासाठी, स्वराष्ट्रासाठी, स्वभाषेसाठी, स्वसंस्कृतीसाठी संभाजी महाराजांनी बलिदान दिलेलं आहे. ते स्वराज्य रक्षक होतेच. स्वराज्य रक्षक असणं हे संभाजी महाराजांना कर्तव्य म्हणून आलं होतं. परंतु या कर्तव्याबरोबर स्वधर्माचं पालन हे जबाबदारी म्हणून संभाजी महाराजांनी पेललं आणि ती जबाबदारी त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत तशीच अतिशय अभिमानाने मिरवली आणि ती पेलली. म्हणून ते स्वराज्य रक्षक तर आहेतच, परंतु ते धर्मवीरही आहेत, हे अभिमानाने सांगावंसं वाटतं. नक्की.